मी ऐकलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये आर.एस.एसवर बंदी घालण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आणि तो मोर्चा सरळ आर.एस.एसच्या कार्यालयावर नेण्यात आला. का तर संघ हे जातीवाद करतो. मला सांगा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी कोण्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा या देशावर संकट आलं तेव्हा तेव्हा संघाचे स्वयंसेवक हे ग्राउंड लेवलला उतरून देशाची आणि या देशातल्या लोकांची सेवा करत होते. मग तो कोरोनाचा काळ असो, की आसाममध्ये आलेला पूर असो, पंजाबमध्ये आलेला पूर असो, की भारत पाकिस्तान युद्ध असो, जेव्हा जेव्हा देशावर आपत्काल आला तेव्हा तेव्हा संघाचे स्वयंसेवक हे ग्राउंड लेवलला उतरून देशाची सेवा करत होते. जेव्हा तुम्ही घरात लपून बसताना तेव्हा संघ हा सर्वात पहिले या देशाची आणि या देशातल्या लोकांची सेवा करण्यासाठी सर्वात पुढे असतो, हे ध्यानात ठेवा. जेव्हा या देशाच्या संविधानावर आत्मघाती हल्ला केला जातो, जेव्हा अशोक चिन्ह फोडलं जातं, तेव्हा मात्र तुमचे मोर्चे निघत नाही. जेव्हा अहिल्यानगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केले जातात, तेव्हा मात्र तुमचे मोर्चे निघत नाही. जेव्हा अहिल्यानगरमध्ये एका दलित व्यक्तीची निर्घृण हत्या केली जाते, तेव्हा हे तुमचे मोर्चे निघत नाही. का तर तुम्हाला एका समाजाचं वोट पाहिजे म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेवा, एका भाईचारा निभवण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःचं अस्तित्व संपवत आहात, हे लक्षात ठेवा. स्वयंसेवक बनणं हे सोपं नसतं. या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एकमात्र संघटन असं आहे जे आजच्या युवा पिढीला देशप्रेम काय असतं आणि देशाप्रती आपलं कर्तव्य काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या संघावर तुम्ही बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहात, हे फक्त तुमच्या डोक्याला पटतं. सोपं नसतं स्वयंसेवक बनणं. त्यासाठी नमस्ते सदा वत्सल्ये मातृभूमे त्वया हिंदूभूमे सुखम वर्धितोहम या वाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागतं. पण ते तुम्हाला समजणार नाही, कारण तुम्ही बाणगुळं हे एका विशिष्ट लोकांच्या विचारावर चालून तुम्ही स्वतःचं अस्तित्व संपवत आहात. स्वयंसेवक बनायला त्याग, समर्पण, बलिदान द्यावा लागतं आणि देशासाठी स्वतःचा परिवार सोडून देशसेवा करण्यासाठी ग्राउंड लेवलला उतरावं लागतं. तेव्हा कुठे स्वयंसेवक बनतो. स्वयंसेवक हा कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नाही, तर तो या देशाचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न कित्येक वर्ष चालत आलेला आहे, पण ते कधी होणार नाही. 70 वर्ष काँग्रेसने संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला, पण ते झालं नाही. आणि तुमच्या या मोर्चाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घंटाही फरक पडत नाही, हे ध्यानात ठेवा. संघ अविरत आपलं कार्य करत आहे आणि करत राहणार. या देशासाठी आणि या देशातल्या लोकांसाठी ते सेवेभावेने सेवा करत आहे आणि करत राहीन. हे सेवा तुम्हाला खटकत आहे, एवढं